राजकारणात एका राजकीय भेटीची चर्चा एवढी का होते असा प्रश्न नेहमीच पडत असतो. याचं कारण म्हणजे काही भेटी या कॅमेऱ्यासमोर होतात तर काही भेटी भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवतात. महाराष्ट्रात सध्या असं नेमकं काहीतरी घडताना दिसत आहे. काँग्रेसमधून बाहेर पडलेला एक प्रभावी नेता अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचतो. जवळपास तासभर चर्चा होते. बैठकीत शिंदेचे विश्वासू नेतेही उपस्थित असतात आणि त्यानंतर सुरू होतात राजकीय तर्कवितर्क. ही फक्त सदिच्छा भेट होती की विदर्भात शिंदे गट आणखी एक मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे? भाजपच्या बालेकिल्ल्यात शिंदे स्वतःची ताकद वाढवत आहेत का? आणि या एका भेटीचे पडसाद काँग्रेस, महायुती आणि आगामी निवडणुकांवर कसे उमटू शकतात, या व्हिडिओतून हे संपूर्ण प्रकरण समजून घेऊयात. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. महाराष्ट्राचं राजकारण गेल्या काही महिन्यात ज्या वेगानं बदलत आहे तो वेग पाहिला तर आता कोणता नेता कोणत्या पक्षात दिसेल याचा अंदाज बांधणंही कठीण झालाय. विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना सातत्यानं आपली संघटनात्मक ताकद वाढवताना दिसत आहे. सुरुवातीला अनेकांनी शिंदे गटाचं भविष्य मर्यादित असल्याचं म्हटलं होतं. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर आणि त्यानंतर घडलेल्या राजकीय घटनांनी हे चित्र पूर्णपणे बदलायला सुरुवात केली. अलीकडेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सलग 2 मोठे धक्के बसले. प्रथम 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत त्यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या घटनेनं राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा निर्माण झाली. कारण खासदारांची संख्या ही केवळ आकड्यांची बाब नसते तर ती राजकीय संदेश देणारी असते. विरोधी पक्षातील नेते सत्ताधारी गटाकडे वळू लागले म्हणजे भविष्यातील राजकीय शक्यता बदलत आहेत असा अर्थ त्यातून काढला जातो. यानंतर आणखी एक महत्त्वाची घटना घडली. उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे सचिन अहिर यांना विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी उमेदवारी देण्यात आली आणि त्यांची बिनविरोध निवड झाली. ही निवड केवळ एका पदाची नव्हती तर महायुतीच्या राजकीय रणनीतीचा भाग असल्याची चर्चा सुरू झाली. कारण कोणत्या नेत्याला कोणत्या वेळी कोणतं पद द्यायचं यामागं भविष्यातील राजकीय गणितं असतात. आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विदर्भातून आणखी एक बातमी समोर येते. काँग्रेसचे माजी नेते डॉक्टर अभय काशीनाथ पाटील हे अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचतात. विशेष म्हणजे ही भेट काही मिनिटांची नव्हती. जवळपास तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर आली. इतकंच नाही तर या बैठकीला शिंदे यांचे निकटवर्तीय ॲडव्होकेट निलेश देशमुख, खासदार संजय जाधव आणि विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्यासारखे महत्त्वाचे चेहरे उपस्थित असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे ही केवळ औपचारिक भेट नव्हती असा संशय अधिक बळावला. आता प्रश्न असा आहे की अभय पाटील हे नेमके कोण आहेत? कारण महाराष्ट्रभर त्यांच्या नावाची चर्चा असली तरी प्रत्येकाला त्यांची राजकीय पार्श्वभूमी माहीत असेलच असं नाही. डॉक्टर अभय पाटील यांनी 2024ची लोकसभा निवडणूक अकोला मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. त्यांच्यासमोर भाजपचे अनुप धोत्रे होते. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. अभय पाटील यांना तब्बल 4 लाखाहून अधिक मते मिळाली. ते पराभूत झाले पण त्यांची मतसंख्या ही त्यांची राजकीय ताकद दाखवणारी होती. दुसरीकडे भाजपनेही आपला बालेकिल्ला कायम ठेवत विजय मिळवला. या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांचाही प्रभाव होता. म्हणजेच अकोल्याचं राजकारण हे किती त्रिकोणी आणि अत्यंत गुंतागुंतीचं आहे हे यातून कळून चुकतं. अभय पाटील हे फक्त निवडणूक लढवणारे उमेदवार नाही, ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राहिले आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात त्यांनी प्रादेशिक समन्वयक म्हणूनही भूमिका बजावली. त्यामुळे त्यांच्याकडं केवळ राजकीय ओळख नाही तर सामाजिक संपर्काचं मोठं जाळं आहे. विशेषतः मराठा समाजात त्यांचा काही प्रमाणात प्रभाव असल्याचं मानलं जातं. पण जुलै 2025 मध्ये त्यांनी अचानक काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यावेळी त्यांनी पुढची राजकीय दिशा स्पष्ट केली नव्हती. त्यामुळे अनेक जण त्यांच्या पुढच्या निर्णयाची वाट पाहत होते. काहींनी त्यांना भाजपमध्ये प्रवेश होईल अशी चर्चा केली, काहींनी ते स्वतंत्र भूमिका घेतील असंही म्हटलं होतं. पण प्रत्यक्षात त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानं आता चर्चेचं केंद्र पूर्णपणे बदललं आहे. इथे आणखी एक महत्त्वाचा राजकीय मुद्दा समजून घ्यावा लागेल. विदर्भ हा पारंपरिकदृष्ट्या भाजपचा मजबूत प्रदेश मानला जातो. विशेषतः अकोला, अमरावती, बुलढाणा या पट्ट्यात भाजपनं गेल्या काही वर्षात मजबूत संघटना उभी केली आहे. अशा परिस्थितीत जर शिंदे गटानं काँग्रेसमधील प्रभावी चेहऱ्यांना आपल्या बाजूला आणण्याची मोहीम सुरू केली असेल तर त्याचा फायदा केवळ शिवसेनेलाच नाही तर संपूर्ण महायुतीलाही होऊ शकतो. मात्र त्याचवेळी दुसरा प्रश्न निर्माण होतो, भाजपच्या बालेकिल्ल्यात शिंदे गट स्वतःची ताकद का वाढू लागला? तर भविष्यात महायुतीत जागा वाटप आणि नेतृत्वाच्या राजकारणात नवीन समीकरणं तयार होऊ शकतात. याच कारणामुळे ही भेट साधी भेट न मानता तिच्याकडे मोठ्या राजकीय घडामोडीच्या दृष्टीनं पाहिलं जात आहे. कारण महाराष्ट्रात सध्या प्रत्येक भेट, प्रत्येक पक्षप्रवेश आणि प्रत्येक राजकीय हालचाल ही आगामी निवडणुकांच्या दृष्टीनेच पाहिली जाते. त्यामुळं या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक शक्यता मांडल्या जात आहेत. सर्वात आधी चर्चा होते ती विदर्भाच्या राजकारणाची. कारण विदर्भ हा भाजपचा मजबूत प्रदेश मानला जातो. अकोल्यात भाजपची संघटना मजबूत आहे, स्थानिक नेतृत्वही प्रभावी आहे आणि गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपने आपली पकड कायम ठेवली आहे. अशा ठिकाणी काँग्रेसमधून बाहेर पडलेला प्रभावी चेहरा जर शिंदे गटाच्या संपर्कात येत असेल तर त्यामागे केवळ एका व्यक्तीचा प्रवेश नसून संपूर्ण राजकीय
समीकरण बदलण्याचा प्रयत्न असू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं संघटन वाढवण्यावर भर देताना दिसत आहेत. फक्त शिवसेनेतील नेतेच नव्हे तर इतर पक्षातील प्रभावी चेहरेही आपल्या गटात आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं चित्र दिसत आहे. यामागं कारणही स्पष्ट आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो किंवा पुढील विधानसभा निवडणूक, प्रत्येक मतदारसंघात मजबूत स्थानिक नेतृत्व उभं करणं ही प्रत्येक पक्षाची गरज असते. त्यामुळे अशा भेटींकडे केवळ आजच्या राजकारणातून नाही तर उद्याच्या निवडणुकांच्या तयारीतून पाहिलं जातं. यामध्ये काँग्रेसचाही विचार करावा लागेल. गेल्या काही काळात काँग्रेसमधील अनेक नेते पक्ष सोडताना दिसले. काहींनी सक्रिय राजकारणापासून अंतर घेतलं तर काहींनी थेट सत्ताधारी पक्षांची वाट धरली. त्यामुळे जर डॉक्टर अभय पाटील यांनीही पुढे शिंदे गटात प्रवेश केला तर तो काँग्रेससाठी आणखी एक राजकीय धक्का ठरू शकतो. विशेषतः विदर्भात काँग्रेसला नव्यानं संघटना उभी करण्याचं आव्हान अधिक कठीण होऊ शकतं. दुसरीकडे महायुतीच्या राजकारणाकडे लक्ष द्यावं लागेल. कारण शिंदे गटाची ताकद वाढणं म्हणजे महायुतीची ताकद वाढणं हा एक अर्थ आहे. पण त्याचवेळी जागा वाटप, स्थानिक नेतृत्व आणि राजकीय प्रभाव या मुद्द्यांवर भविष्यात नवी समीकरणं तयार होऊ शकतात. त्यामुळे या भेटीचा परिणाम केवळ एका पक्षापुरता मर्यादित राहणार नाही तर संपूर्ण महायुतीच्या अंतर्गत राजकारणावरही त्याचे पडसाद उमटू शकतात. मात्र सध्या एक गोष्ट स्पष्ट सांगणं आवश्यक आहे. डॉक्टर अभय पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडूनही या भेटीबाबत कोणतंही अधिकृत राजकीय वक्तव्य करण्यात आलेलं नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेली चर्चा ही या भेटीच्या राजकीय परिणामांवर आधारित आहे. अंतिम निर्णय पुढील काही दिवसात स्पष्ट होईल. पण महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास सांगतो की अनेक मोठे राजकीय बदल हे अशाच एका साध्या वाटणाऱ्या भेटीतून सुरू झाले आहेत. त्यामुळे अभय पाटील आणि एकनाथ शिंदे यांची ही भेट भविष्यात फक्त एक फोटो म्हणून आठवली जाईल की महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण देणारी घटना ठरेल. याचं उत्तर आता पुढच्या काही दिवसात मिळणार आहे. तोपर्यंत या भेटीमागचं खरं राजकारण काय आहे, विदर्भात नेमकी कोणती नवी खेळी सुरू आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुढचा मोठा पक्षप्रवेश कोणाचा असणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. तुमच्या मते डॉक्टर अभय पाटील यांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेली भेट ही फक्त शिष्टाचार होती की शिवसेनेतील प्रवेशाची ही सुरुवात आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.